नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वेगळ्या पद्धतीने सँडविच बनवूया. नेहमी ब्रेड सँडविच वगैरे बनवतात, तर आज आपण एकदम पचायला हलके फुलके, तर तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सँडविच बनवू शकता. तर लहान मुलांसाठी सुद्धा पौष्टिक आहेत. तर आज आपण मुगाच्या डाळीचे सँडविच बनवणार आहोत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब पण करून घ्या सोबत लगेच. तर ही एक वाटी किंवा कप काही घेऊ शकता. तर मी ही 1 कप मुगाची डाळ घेतली. 3 ते 4 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची, छान चोळून चोळून, म्हणजे मुगाच्या डाळीचा जास्त वास येत नाही. तर तुम्हाला जर सकाळी टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही रात्री 10-11 वाजता भिजत घातले तरी चालते, कारण मग सकाळी म्हणजे सकाळपर्यंत छान डाळ भिजली जाते आणि सकाळी सकाळी तुम्हाला हे नाश्त्याला पण होते किंवा तुम्ही संध्याकाळसाठी करू शकता. तर मी ही डाळ भिजत घातली, एक 4-5 तास डाळ भिजत घातलेली आहे. आता त्याचं पहिलं पाणी काढून टाकलं, दुसरं पाणी घातलं डाळीमध्ये. आता आपण हे थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घातली. पाणी घालायची गरज नाही आहे, बारीक करायचं आहे आपल्याला. चवीनुसार 2 मिरच्या घातल्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी थोडीशी अद्रक घातली, तुम्ही लसूण पण वापरू शकता. तर आपण हे सगळं मिक्सरमधून एकदाच वाटण तयार करून घेऊया. आता हे मिक्सरमधून छान बारीक तयार झालं बघू शकता. एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर आपण जे राहिलेली डाळ आहे तीसुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेऊया. खूप बारीकही नाही करायची आणि खूप जाडसर पण नाही ठेवायची. आता राहिलेली डाळसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. पाणी न घालताच वाटायची आपल्याला. गरज पडली तर तुम्ही थोडंसं पाणी वापरू शकता. आता हे सगळं डाळ वाटण झालेलं आपण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं एका बाउलमध्ये. छान फेटून घ्यायचं. तुम्हाला दाखवते छान बारीक कसं केलं आहे, रवाळ असं. तर आता 1 कप आपण मोठा कपानं मुगाची डाळ घेतली तर त्याचा अर्धा कप आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि जेवढा रवा घेतला तेवढाच आपल्याला दही घ्यायचं आहे. दही छान फेटून घ्यायचं आहे. थोडंसं आंबट असलं तरी काही हरकत नाही, म्हणजे छान फुगल्या जाते, आपली मस्त जाळी येऊन जाते मध्ये. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास आपण भिजत ठेवूया. एक 15-20 मिनटं ठेवलं तरी चालते. रवा मस्त फुगल्या जाते हे मिश्रणामध्ये. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर मी हे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, आपण चॉपरमधून बारीक कट करून घेऊया. गाजर मी आधीच किसून ठेवलं होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये भाज्या घालू शकता, जे लहान मुलांना आवडतात. एखादा बटाटा किसून घालू शकता किंवा काकडी किसून घालू शकता. तर हे 2 कांदे, अर्धी वाटी कोथिंबीर आणि 1.5 वाटी मी किसलेला गाजर घातला. छान मिक्स करून घेतलं. शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. तर हे छान आपण मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. दही घातलं म्हणून आपण थोडंसं साखर घालूया, एक अर्धा चमचा. छान फेटून घ्यायचं मस्त. त्यानंतर थोडासा आपण अर्धा चमचा सोडा घालूया. थोडं पाणी घालायचं वरतून, म्हणजे लवकर सोडा छान मिक्स होते. तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा इनोसुद्धा घालू शकता. आता मी हे छान 5 मिनिट मस्त फेटून घेतलं आणि हे माझं टोस्टर आहे, हे मी आधीच 1 मिनिटभर गरम करायला ठेवलं होतं. तर गरम करून झाल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये मिश्रण टाकून घेतलेलं आहे आपण, जे तयार केलं ते. त्यानंतर हे चीज ठेवून घेतलं त्यावर. ते आपण आता हे थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकून घेऊया आणि वरतून अजून थोडंसं हे मिश्रण घालून घेऊया. आधीच मी तूप लावून घेतलं होतं. वरतून पण तुम्ही थोडंसं बटर किंवा तूप किंवा तेल लावू शकता तुमच्या आवडीनुसार. पूर्ण मिश्रण डबल टाकून घेतलं. पुन्हा आपल्याला हे 4 ते 5 मिनिट मस्त बेक करून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त कलर आला आहे. आता आपण याला पलटून घेऊया. पुन्हा आपण 4 ते 5 मिनिट मस्त बेक करून घेऊया, म्हणजे जी आपली मुगाची डाळ आहे ती छान मस्त त्याच्यामध्ये पूर्ण शिजल्या गेली पाहिजे. तर एक 10 मिनिट लागू शकता समजा. मस्त बेक झाले बघू शकता आपलं हे सँडविच. तर या पद्धतीने आपण अजून पण सँडविच बनवून घेऊया. कलरही सुंदर आला आणि वरून चवीलासुद्धा मस्त झालेले आहेत. तुम्ही हे सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्याची चटणी. तर अजून मी एक लावलं होतं. तर हे माझं टोस्टरमध्ये 2-3 प्रकारचे वेगळे प्लेट आहे. कलरही मस्त आला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झाले. पचायला एकदम हलके फुलके. लहान मुलांच्या टिफिनसाठी हे मुगाचे सँडविच तुम्ही बनवू शकता मुगाच्या डाळीचे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या पण कमी जास्त करू शकता. तर मी हे दुसरी माझ्याकडे मोठी प्लेट होती, त्या प्लेटमध्ये सुद्धा मी सँडविच बनवलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे असं बनवू शकता.
तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.